ओके गावलीशी काय 100 भन्नाट प्लेस ऑफ पुणे. आज आपण आलो हेरावडलं तारकेश्वर मंदिरात. हे मस्त पीसफुल मंदिर आहे. आपण मंदिरात आलो आणि मंदिरात तुम्हाला तर माहिती चढाई तर असतेच कुठं ना कुठं. वरी चढायला लागलो, थकवा पण जाणवतो. मस्तपैकी वरी जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. पायऱ्या वगैरे तर लागलेल्याच आहेत. मस्तपैकी चढून वरी आलो. त्या साईडने पण पायऱ्या आहेत, त्या साईडने पलीकडून पायऱ्या आहेत. गाडी यायला पण वरी जागा आहे. तर वरी आलं तर तुम्हाला माहिती थकवा तर जाणवतो. तिथं आलं वर्कआउटची पण गरज असते. वर्कआउटला पण स्पेशल इथं दिलेलं आहे त्यांनी मस्तपैकी. महानगरपालिकेने सोय वगैरे सगळी केलेली. तर आपण आलेलो आहे, दर्शन वगैरे घेऊ. वरी तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही स्पॉट. स्टेट होता मस्तपैकी. आता आपण एंट्री मारलेली बघू शकता गेटच्या. निघून वरी जाऊन दर्शन वगैरे घेऊ. मस्तपैकी आता एंट्री मारलेली आपण मंदिरात बघू शकता. मंदिराच्या बघू शकता बरोबर मंदिराच्या आता बाहेर आहेत. मस्तपैकी दोन आतमध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊन. घंटेचा आवाज वगैरे तर आतमध्ये आलेला एकदम मस्त वाटेल. बघू शकता हे मंदिर आहे आपलं तारकेश्वर म्हणून आहे. महादेवाला समर्पित मंदिर आहे. तारकेश्वरला एवढं आपण सगळे देवांचे दर्शन वगैरे इथं होतात. महादेवाला समर्पित आहे. त्यांना दर्शन वगैरे झालं की पुढे मस्तपैकी अजून 2-4 मंदिर आहेत तिथे. याच्या एका सगळ्यांचं दर्शन एका ठिकाणी होतं. मस्त दर्शन वगैरे घेतले आम्ही. आणि सायंकाळी वेळ झाली, एकदम मस्त शांत वातावरण, पीसफुल आहे. कुठून फिरायचं एकदम शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आवाज एकदम मस्त. मस्तपैकी मंदिराचे तुम्ही दर्शन वगैरे घेतले आणि खाली चढत आले खाल्ले. असा लुक आपल्याला ओके मध्ये आपल्याला तिथून दिसून येतो. एकदम ओके मध्ये सगळं खाली बंड गार्डनचा रोड, ब्रिज वगैरे सगळं एकदम ओके व्ह्यू आहे. फोटोशूट वगैरे तुम्ही करू शकता. एकदम मस्त वातावरण आपल्याला आवडले. बघू शकता सगळं इथून दिसू शकतं. भेटत चला पुढच्या ब्लॉगला. सपोर्ट करा. स्टेटस भेटत पुढच्या ब्लॉगला. बाय.